हॅलो 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 क्या बोलते पब्लिक? हे तुम्ही नाही का बघा, फक्त रंग लावाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती नाही बारवा सुरू इथे पलट नाही आहे. मंडळी, आज 28 जून आजचा पवित्र दिवस. शक्य तुला जर पंढरी असेल तर आयोजक रुक्माई असतात आणि आजचे माझे मित्र रुक्माई, सायंकाळचे माझे मित्र रुक्माई, तिसंगी गावचे बलगे वाटली सगळी बलगे मंडळी तुम्हाला मनाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. त्यांची फक्त नाव घेतो. युवा प्रतिष्ठान तिसंगी बर्गेवाडी तालुका खेड या तरुणांचं हे उत्तम असं आयोजन. कालपर्यंत आमचा 8 बर्गे मेसेजवर बोलव. आदरणीय रामचंद्र आखडे माऊली, आदरणीय अशोक महादेव माऊली गोवाचे गुरु आणि माझ्यासाठी पण गुरु समान आहेत. आणि सुरेश बावधने आहेत, फॉरेस्टचे ऑफिसर आमचे जयराम बावधने आलेले आहेत. प्रकाश वरक आहेत, वेदांत जाधव आहेत, संतोष शिंदे, अनेक मंडळी आहेत. मानाचा मुद्रा करून कार्यक्रमाला सुरुवात करूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सद्गुरु पदम मंत्रमूलम सद्गुरु वाक्य मोक्षमूलम सद्गुरु कृपा ह्यांना सचिन बुवा सचिन कदम बुवा तुम्हाला आज ह्या पुण्याच्या साधातून माझ्या समाज बांधवांच्या समोर सांगतो तुम्ही किती पण धनगर करा पण एक शब्द देतो जेव्हा कधी तुम्ही कुठे अडकाल तेव्हा पहिल्यांदा तुमच्या मदतीला धनगर बांधव असेल आणि तुम्हाला काय बोलायचं तेव्हा बोला मी सकाळीच म्हटलं रानात राहिलेला दगडीला पूजलेला त्या झाडाला देव मांडलेला चंद्र सूर्याला देव मानणारा तो माझा धनगर बांधव तो आता आमचा आदी मानव जो असेल आमचा वाघवडील असेल तो गेलेला आहे त्याचे कृपाशीर्वाद घ्यायचे असतील कारण नवरात्र झालं शिल्लांकन झालं दसरा झाला की आमचा जेव्हा आम्ही जाप लावतो तेव्हा आम्ही म्हणतो की पाच गल्याचं नाव सांग मला सांग सूर्याचं नाव सांग मला धार थाऱ्याचं नाव सांग मला हराराला सांग मला आम्ही उदोग करणारा धनगर बांधव आणि तुमच्या मुखात तिरस्कार पद्धतीने जर धनगर येत असेल तकलीफ होगी जरूर होगी म्हणून काय बाबा म्हणतो आज त्यांना येळकोट जे मला आठवला आज पहिल्यांदाच आठवला आणि हे मला मल्हारी मार्तंडा आमच्या सचिन कदम बुवांना अशी सुबुद्धी दे आणि असं त्याच्या मुखातून धनगर दैवतांचा उदोग होऊ दे आणि त्यांना त्यांची पाचवी 25 होते आणि माझा सत्तेवर निजामच्या यंदा मात्र 2004 माझ्या भावाला एवढी खळी बारीक आपल्याला तुझ्यावर आहे तुम्हाला भेटलाय अरे तुझ्याच्या कमीतला साधातून एवढा आशीर्वाद करणारा कोण भेटलाय अरे पुन्हा चौका आहे तवान येतोय माझ्या बाळू मामाचं लक्ष असं काळी पाच द्या अहो काळी 5 ला घेतली तरी अहो ती सुरावट आहे माझी सुरावट आहे आत्मा पुराणा जाईना काय पाहिजे आत्मा पुराणा जाईना वरती हा बरोबर काय पाहिजे आत्मा पुराणा जाईना बाळू मामाला पाहिना फुले भक्तीची वाहिना तुझ्या चरणाशी राहील अशी विठ्ठल करी गाईन अशी विठ्ठल करी गाईन बाळू मामा भंडारा मी गावीन भाळिया बाळू मामा भंडारा मी गावीन आत्मा पुराणा
निलेश कांबळे दापोली महाराष्ट्र सैनिक राजसाहेबांचं गाणं झालं पाहिजे. ओके, 201 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे जय मल्हार नाच मंडळ दापोली धंदेवाडी PSI रवी कोलापटे आणि सहकारी याचकडून अच्छा PSI आमचे रवी कोलापटे मावळे या ठिकाणी आलेले आहेत. मानाचं मत सर तर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गणपत डोईफोडे कोल्हापूर पारगर काय उजेड कमी आहे पारगर धंदेवाडी श्री संतोष ढगे पारगर धंदेवाडी याचकडून लांबरी माणसाठी 501 रुपयाचा पारितोषिक वरती देतो. दिगंबर शीतल संगमेश्वर मुलुंडचे उपसंघटक मुलुंड पूर्वचे उपसंघटक शाखा 105 मयूर निगम दापोली निलेश कांबळे दापोली महाराष्ट्र सैनिक 201 रुपयाचे पारितोषिक आलेला धन्यवाद. त्याचप्रमाणे गौरी पूजन 18 सप्टेंबर 2026 गाव कोल्हापूर नवगिरी रात्री 10 वाजता कलगीवाडी सफरी कदमबुवा आणि आम्ही तोरेवाले विकास गांभोळे आयोजक सर्वांचे सुशांत सुनील शिंदे आणि ॲडव्होकेट सुयोग संजय शिंदे कोल्हापूर 500 रुपयाचा पारितोषिक आणलाय. तोरेवाले शाहीर संतोष झडक यांच्या दोन्ही लेखी इथे आहेत. त्यांच्याकडून विकास करण्यासाठी 501 रुपयाचे पारितोषिक आणि नाव काय रे परत इथं परत जावा काढसा किनेश्वर कोल्हापूर MM ब्रदर्स 100 रुपयाचं पारितोषिक. रामचंद्र बाबू आखाडे आमचे ड्रायव्हर आमचे आदरणीय सन्माननीय रामचंद्र बाबू आखाडे गाव रसाळगड तालुका 200 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे सागर रवींद्र नावले आमचे तुरेवाले बाबूरंग घराण्यातील शहीद यांचे 18 जुलै रोजी सामना आहे. समोर आहे योगेश घाणेकर बुवा आमच्या राजेश बुवाचे शिष्य आणि प्रतिस्पर्धी आमचे सागर नावले असणार आहेत. आमच्या घराण्यातील चंद्र रोडला बारे आहे 200 रुपयाचे पारितोषिक. आता शाहीर सलीम कदम बुवा तुम्ही मनात असला फरक म्हणाले की मला विलन करून ठेवलंय. विलन नाही, तुम्ही स्वतः काही गोष्टी करून घ्या. तुम्ही जर विलन असला तर आकाश वगैरे मी सांगितलं नसतं ना. आज तुम्ही समाजावर एवढं बोलता. आज तुम्ही अंकुर ठेवेच्या समोर पण बोलला, आमच्या सुभाष भावतांच्या समोर बोलला, आमच्या संतोष कलामच्या समोर पण काही गोष्टी गायल्या. पण आता इथे काय होत आहे तुम्ही वेगळ्या प्रकारे गायला लागला. त्याच्यामुळे तो गैरसमज लोकांमध्ये झाला. मला एक गोष्ट माहिती नव्हती ते मी बारीक तुम्हाला शपथ देऊन सांगितली आणि याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवायला पाहिजे. फक्त मला एक गोष्ट सांगा, तुम्ही तुम्ही म्हणालात की आमच्या धनगर समाजाची तुमची नाळ आहे. तुम्ही या बाजूला भांडारा त्या बाजूला चांग भला करता. तुम्ही तसं नका करू. आज तुम्ही फक्त गेल्या वर्षीचे जे गाणं आहे की सांगतोय खरं साधं घर डोक्यावर बांधून पगडीला एवढ्या गाण्याचा फक्त अर्थाने उलगडा तुम्ही दुसऱ्या वारीत करा एवढीच तुमच्याकडे अपेक्षा आहे. आणि म्हणून बुवा देवकर बुवांचा होता शिव पार्वतीच्या लग्नामध्ये जो वाजवी विना सोहम गणाची पूजिला तो मुळारंभी त्या प्रारंभी गण आनंदी. तो मुळारंभाचा गट तुमचा आहे. तुमचा हा काही नवीन गण नाही. तुम्ही सचिन धुमक आमच्या घराण्यातले आहे त्याच्यासोबत पाहिला हा गण गायला लागतील. तुम्ही म्हणता ना संध्याकाळी नवीन डोस जुनेच गोळी तुम्ही दिली. सकाळी संवाद तुमचा जुनाच होतं. बुवा मी परवाच म्हटलं तुम्हाला साहित्य सांगायला तुमची खरी कस खराब जो कस आहे तो 28 तारखेला आहे. लागोपाठ 12 झाल्यानंतर तुमच्याकडे सगळं संपतं. तुम्ही दुसऱ्याकडनं भीक मागून आणता मी बोलतो कारण दुसऱ्याकडून आणल्यानंतर त्याला एक मर्यादा आहे. त्याला मर्यादा आहे आणि म्हणून त्या लेवलचा बोला तुम्ही तत्वाने गेल्यानंतर मी तत्वालाच मागू येणार. पण तुम्ही अशी विजाशी करा तुम्हाला कमी पडलं तुम्हाला विचारा अरे कमीच पडणार नाही. आता काही 5 फुलवाणी होईल सांगा तर काही 5 आहेत. ते म्हणते परत तुमच्यापेक्षा त्याला सुद्धा असं लागलं तुम्ही हयात ह्या माणसाने सुरुवात केली हे वादवतात फिरून सांगण्यात बरोबरच केलं आणि ह्यातून सांगता त्याच्यात अरे बुवा एखाद्याला पाण्यात कमी बघायची तर कमी करा. आपल्याला आता अक्कल झालेली आहे. म्हणून गड काय म्हणतो 14 सप्टेंबर समोर आपली झोपडी काय एखाद्याचा बंगला असेल घर असेल साधं चौपाटी कौलारू असेल कोणाच्या केवढ्याचं असेल केवढ्याचं घर नाही पण त्या घरात जसं मजल झालं जुन्या वर्षीने काय चादर असेल नवीन डेकोरेशन असेल काय काय असेल बापसाला गणपतीला आणला पूजला
जे काही गडवाकडा मोदक काय का असेल प्रसाद त्याच्या समोर ठेवले बापाला नमस्कार केला. वर्षाचे 365 दिवस त्याच्यातले 5 दिवस म्हणजे स्वर्गात राहण्याचा आवाज, स्वर्गात राहण्याचा भास आणि त्या परमेश्वराची आस लागलेली आहे. गण सादर करतोय तुलनाशी. फुलावानी होईल मन उतरून ओझ, आनंदोनी जाईल क्षण पाहता तुला रोज. फुलावानी होईल मन उतरून ओझ, आनंदोन जाईल क्षण पाहता तुला रोज. सोन पावला घरी गणराज राजाधिराज. सोन पावला नाही घरी गणराज राजाधिराज.
लोक घाटकोपर गॅसकडून 200 रुपयाचा पारितोषिक काढलाय. त्याचप्रमाणे नेताजी नगर पंतनगर नेताजी नगर धनगर समाज सेवा संघ यांच्या वतीनं 12 जुलै रोजी 6 वाजता याच ठिकाणी शक्तिपूजा आयोजित केलेला आहे. शाहीर वैद्यरी शेलार आणि रत्नाकर महाकाळ आहेत. तर या 200 रुपयाचे पारितोषिक. आता गुणांची धक धक होता या गाडीत हे. अरे कमळाच्या पोरात ही तुझा चोरा हे ना घेतलीच म्हणतात परात. श्रीकृष्ण म्हणतात परात घेतली. सचिन कदम बुवा एक साथ नमस्ते भेंडी मला सगळं समजते आहे. एवढा गोष्ट तुमचा पाण्यात गेला. पाणी वाढवलं पाहिजे. पाणी वाढवलं तरी पाहिजे का पाणी कमी तरी केलं पाहिजे. दोष लागू पडण्याचा नाही. कृष्ण म्हणतात परात घेतली. आता काय बोलणार आता ह्याच्यावर काय बोलला की त्यांना परत लागेल. ह्यांची फक्त ही रचना आहे ना ह्यांचं फक्त ह्यांच्यात घुसवून द्यायचं. बरोबर काय बरोबर काय झोपलं नाही ना ते परत झोपलेलं नाही ना. हा झोपायचं नाही अजिबात. तर भाग दिला पाहिजे. ही जी राजा ह्या ज्या गवळ्याच्या पुढे गोधन होता मान्य 9 लाख गाई नंदाच्या आणि 9 लाख गाई घरात असताना तो ब्रह्मांड नायक तो मुरलीवाला तो भोंगडीवाला तो नंद मुरारी त्यानं माझ्या घरात यावं माझं काही दूध खावं आणि माझं घर पावन करावं अशी इच्छा या पोरींची होती या शमण्याची होती. आणि असं म्हणून बुवा तुमचं घर पावन करण्यासाठी तुमचा जन्म उतरण्यासाठी तुमचा म्हणजे तुमच्या राधेचा तुमच्या गवळींचा ह्या गोष्टी सांगतात. म्हणतात राधे म्हणतात पदर घ्यायचे याच्या. मग सकाळी बोलून गायली तो कृष्ण यशोदेला बोलला की मला बाबा गुरांना जायचं का तुम्ही कोण सांगणार. तुम्ही कोण सांगणार. म्हणून तत्वाची भाषा आहे ना तत्वानेच वापरा. आता मी पुन्हा सांगितलंय कुठे पडण्याचं नाही. घ्या बाबा तुमची चाल घ्या आणि गणपती घ्या. गुरांच्या गाई दुधाचं दही कसं आहे ते धक धक होतंय गाडीचं. गुरांच्या गाई दुधाचं दही मिळून जोरात साऱ्या गवळणी म्हणती सुरात साऱ्या गवळणी म्हणती सुरात. एवढा महिमा गोधन घरात गवळणी म्हणती सुरात गवळणी म्हणती सुरात. एवढा आमची गवळ या वालीची गवळ लक्ष असं शेंगदाणा डाळ लॉलीपॉप हाय मुले टाकी पितो बिमोप दारूला पॉट्री आली कंट्री आणि पावसाच्या पडल्या रानमाळावर एवढं रानमाळावर एवढं रंगीली अर्च्या वाटल्या. हा परंतु दिवसाची घ्यायची नाही. हळू कमी करा बेकार असता. ऐकलं ह्याच्यावर माझी चाल आहे ती कुठली आजचं माझा झाला पागल हो बरोबर घाबरा. तुला ना दिसला बापाचा बाप अरे मनाचा मनाशी लावून जाप. तुम्ही बसलेले छोटी पेसर वाटलं पुढेवाले हा फेमस आहे पुढेवाला भारी होता. अरे तुला दिसला बापाचा बाप मनाचा मनाशी लावून जाप. किती बी लावला जीव तरी बी काळा स्वभाव दिसलाय ये बाय बाय काळा स्वभाव दिसलाय. गप्पी डाव हा फसलाय गप्पी
डाव हा बसलाय तुमचा बाजार बसलाय ग कपटी डाव हा दिसलाय ग तुमचा बाजार बसलाय ग महेश नलावडे आमचे पाठी राखे खेळचित आहेत मांडवे गावचे आहेत 500 पारितोषिक आहेत धन्यवाद पाहुणे आता बुवांचा जो प्रश्न बुवाने विचारला तर अनेक आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय बुवा आता आज परत अजून एक बाजू सोडली त्यांनी 6 अक्षरी आमच्या ग्रंथाचं नाव आहे अजून गोष्ट थोडी जवळ जाण्याची शक्यता आहे आम्ही अजून प्रयत्न करू बुवा माझा प्रश्न तुम्हाला माहितीच आहे मंडळीसाठी सांगतो की नागरी बळीराजा नागरी बळीराजा त्यांना जोपर्यंत शेतात तो आहे आपल्या आई वावरात आहे शेतात आहे जोपर्यंत त्या आई वावरात असताना त्याच्या कमरेला आकडी कोणती आहे तोपर्यंत त्याच्यावर कोणतेही अरिष्ट येणार नाही कोणतेही संकट येणार नाही असं वरदान कोणी दिल्यावर सांगायचं शाही तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केला मी सांगितलं तिकडून अजून पुढे जा शक्तिपुरात ह्या गोष्टी महत्वाच्या असतात परवा त्यांना गड सुवर्णा गड त्यांना काही गोष्टी कळल्या नाहीत साऊंड नाही कळत सगळे शब्द ऐकायला नाही जात ते बोलले बुवा फोटो पाहिजे फोटो काढून घेऊन गेले आणि कवी आमचे नारायण गुरु आहे त्यांच्या जुन्या ज्या कविता आहेत ते मी नव्याने मानतो त्या माझ्या घरातल्याच आहेत ती मानलेली मी आहे पण मूळ कवी आमचे नारायण गुरु आहे तर तात्पर्य बुवा हा तुमचा प्रश्नाचा भाग झालेला आहे आता मी एकच सांगतो आता ज्याप्रमाणे अशोक महादेव माऊली या ठिकाणी उपस्थित आहेत या कलियुगात आता शेवटचे काही मोजके ग्रंथ वाचक ग्रंथ उपासक आहेत त्याच्यातले अशोक महादेव माऊली यांचा आयुष्यभर यांनी एकच काम केलं फक्त ग्रंथ वाचन केलं आणि शक्तिपुरामध्ये जेव्हा आपले गुरुवर येतात आपले वस्त्र येतात त्यावेळेला शक्तिपुरा खऱ्या अर्थानं मोठा असतो आता काय दादागिरी तुम्ही दादागिरी केली मी दादागिरी केली माझे काही 5-25 लोक आहेत तुमची 5-25 लोक आहेत सरदेशोक हे जाणार कुठं जाणार त्याला एक नाही आणि म्हणून तुम्ही तात्विक म्हणा वैयक्तिक मला शिव्या घाला काय घाला मी तुम्हाला हजारांना सांगितलं 4 वर्ष आपल्या माऱ्या होत आहेत की माझ्यामुळे मी आज बारीक करतो आणि तुम्ही एखाद्या धनगरावर गाणं बोललं कधी कधी ते काय तुम्ही प्रत्येक वेळेला धनगराचा काही अपमान करत नाही पण त्याच्यात उल्लेख येतो आणि काही लोकांचं म्हणजे काय
तुम्ही शाहीर आहे तुम्ही शाहीर आहे आपण समजून घेऊ शकतो, पण लोकांना तेवढी भावना नसते, त्यांना कुठे ते अस्मिता दुखण्याची जाणीव होते. मग आपण त्याचा आदर करून आपण पुढे जाऊया अशी माझी भावना आहे, अशी माझी भावना आहे. बाकी काय आता तुम्हाला ते 12 वाजता फोन आले, तुम्हाला सांगितलं ना शपथ घेऊन सांगितले, मला माहिती नव्हतं आणि नंतर तुम्ही माझ्यावर खापर फोडता. मग त्या मार्गाला आपण नको जाऊया ना. शक्यतो काय बाकीचे शाहीर आता देगा धनगरी बोलून आता राजेश टिकावचे वेदांत बुवा आहे नाही तर धनगराचा उल्लेख करून बाऱ्या त्यांच्याने माझ्या हाऊस पण होते. आज तुमच्याने माझ्या बारीला आज ओव्हरफ्लो करते होईल की आपण चालू टिकवानो चुकीचं बोलतोय, चुकीचं बोलतो तुमचाच काल तुम्ही धरा. ऐकलं ते माझे ते त्यांना आणार धरून आणार हे नेप आहे आता लगीन करतो लगीन हे आणार पब्लिक बघा इकडे सांगतोय ना. सत्यवान निकम आमच्या सचिन बुवांचं दोस्त आहे आणि माझं पण दोस्त आहे. वय झाले 36, पोरगी भेटत नाही आहे, MIDC कामाला आहे, पगार आहे. मी सांगून चला पंकज नको लवंगी मिरची ही उकिरड्यावरची माझ्या जीवावर ठरणार किती पण तिकट असली पण मी तिला जर पाणी टाकी तवा जागायचा. शाण्याला शब्दाचा मार हे सांगताचा मला शाण्याला शब्दाचा मार लवंगी मिरची उकिरड्यावरची माझ्या जीवावर ठरणार. अरे घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार, घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार, घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार, घालून तुला मी व्हायना माझ्या चटणी करणार. लवंगी मिरची उकिरड्यावरची जीवावर ठरणार, जीवावर ठरणार. सगळं टेन्शन विचारा त्या या मंडळाचे अध्यक्ष तुमचे सचिव जे पदाधिकारी असतील पोरांनो खूप चांगलं काम करताय. लहानशे धंदे वाढीतून कधी एकदा मुंबईला आला पोट भरायला आपला पोट भरता समाजाची जाणीव ठेवली, सामाजिक भावना ठेवली आणि आज तुम्ही एकत्र आला आणि याचं नियोजन केलं आणि यशस्वी नियोजन हो नियोजन म्हणून दोन शब्द ध्येय वेळी गुणी पोरा ध्येय वेळी गुणी पोरी वाटण्याचा अभिमान, ध्येय वेळी गुणी पोरी वाटण्याचा अभिमान. युवा प्रतिष्ठान बर्गेवाडी ती संगी गाव महान, युवा प्रतिष्ठान बर्गेवाडी ती संगी गाव महान, युवा प्रतिष्ठान बर्गेवाडी ती संगी गाव महान, युवा प्रतिष्ठान बर्गेवाडी ती संगी गाव महान.
वेळ संपलेली आहे बऱ्याची. ज्याप्रमाणे शाहिरांचा गट आहे, गटाचा भाग दिला आणि झाली आहे, गवळणीचा भाग दिलेला आहे. प्रश्नाचा आज काय किंवा उत्तर मिळालेलं नाही, प्रयत्न करतो आम्ही नक्की तुमच्या मागून येऊ. तर ज्याप्रमाणे इथं सात्विक बारी ठेवलेली आहे त्याप्रमाणे तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल. आता ह्यांनी पद्धतशीर बारी केली, आपण पद्धतशीर बारी केली. आम्हाला काय पिसाळे नाही कुठं थांबलंय, पण तुम्ही काय करायला सुका मात्र सोडणार नाही. जी अशी संकट भेटणार म्हणजे भेटणार. तुम्हाला दुसऱ्या बाजूला शुभेच्छा देतो आणि बारी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.